जेलमध्ये घेऊन जायचंय, नॉट लिटरली बट हे तो सुरुवातीचा पिरियड जो तुम्ही म्हणालात, जो खूप हार्ड असतो, तो फक्त तुमच्यासाठी नाही, कुठल्याही कैद्यासाठी. तर कधी रडावं असं वाटलं नाही? कधी रडलात त्या पिरियडमध्ये? असं आहे की मी जर तुम्हाला सांगितलं की मी रडलो नाही, तर मी तुमच्याशी खोटं बोलतोय. बरं. ते सुरेश भटांची एक गझल आहे की आता मजेने बोलतो, भेटेल त्या दुःख असावे, ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता. तर परिस्थिती खूप भयानक होती. आणि रडावंसं कधी वाटलं जेव्हा पहिलं जेवण खाल्लं जेलचं तेव्हा. अस्वस्थ होऊन जायचो. रात्री अपरात्री उठून दचकून उठावं असं वाटायचं. असं वाटायचं की, आणि दडपण भयानक हो, कल्पना नाही करू शकत तुम्ही की पहिले साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाही, माझ्या ते तिसऱ्याच दिवशी मला टोटल बंदी म्हणतात. दर रविवारी दुपारी 2 वाजता लॉक करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7लाच उघडतात लॉक. त्या रात्री तर भयानक होती. 17 तास आपण 10 बाय 10च्या खोलीमध्ये, 8 बाय 10च्या खोलीमध्ये 7 कैदी असं मुस्कटून बसलोय आणि आपले कोणाशी बोलण्याची हिंमतच होत नाही. तो जो पहिले 2 आठवड्याचा काळ होता ना, तो भयानक होता. तिथं नंतर ना असे बाउट्स यायचे रडण्याचे. मी असं नाही म्हणत की ते सायकल असतं, म्हणजे नंतर कसं होतं, माणूस थोडा एन्जॉय पण करायला शिकतो. तो यूज टू. म्हणजे असं माहिती असतं, म्हणजे उदाहरणार्थ त्या बकरीच्या आधी बकऱ्याला चारा खावतो ना, ते बकरं पण 4-5 दिवस चारा खातात, नंतर मध्येच बरं रडत असेल, परत चारा खातात, रडत असं. तर आमचं पण व्हायचं की आम्ही जेव्हा चरायचो 10-12 दिवसानंतर एकदम उचंबळून यायचं सगळं ते. आणि उचंबळून कधी यायचं माहिती का? दुसऱ्याच्या कहाण्या ऐकल्या की. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या इथं एक कैदी होते, माझ्यासोबत राहत होते. त्यांचं नाव मी पुस्तकात चौगुले म्हणून लिहिले. बरं. ते त्यांचं नाव वेगळं आहे. नाशिकचा हा कैदी. त्यांच्याबद्दल एक मला जेलच्या बाहेरून एक माहिती आली अर्जंटली. बरं. जेल सुपरिंटेंडंटकडे माहिती पोचली गेली आणि एका जेल कर्मचाऱ्यांनी मला येऊन सांगितले, कारण ते माझ्या बाराकीत राहत होते. ओके. आणि मला बाहेर बोलावून सांगितलं. म्हटलं असं का बोलवले बाबा? गेटवर बोलवलंय, या तुम्हाला अर्जंट बोलवलं. मला वाटलं काय ते भानगड झाली काय. त्यांनी सांगितलं असं हे कैदी जे आहेत ना, आज सकाळी त्यांच्या आईला हार्ट अटॅक आलाय आणि त्या गेल्या. त्याला माहित नाही. त्याच्या कुटुंबीय त्याच्यासाठी डेथ पॅरोल म्हणतात त्याला, की तात्पुरतं अंत्यसंस्कारासाठी बाहेर जाता येतं. अंडर ट्रायल कैदी आहे. त्याला आत्ता काय सांगू नका, फक्त म्हणले तुम्हाला थोडीशी फॅसिलिटेट कराव्या लागतील सगळ्या गोष्टी आतमध्ये. हरकत नाही म्हटलं. आई त्याची गेली आणि आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं आपण हळवे झालोय. किती अवघड आहे. आणि त्या दिवशी तो, त्याला माहित नाही, त्याला सांगितलंच नाही ना, तो निवांत झोपलाय. मी थरथरतोय, मला झोप येत नाही. आपण नाही सांगू शकत या गोष्टी. त्यामुळे काय होतं, कित्येक वेळा असं व्हायचं की माझी बायको किंवा भाऊ एखाद्या वेळेस खूप बिझी असायचे, मुलाखतीला येऊ नाही शकले. पण आत्ता येरोडा जेलमध्ये टेलिफोन चालू झालेत. म्हणजे आठवड्यातून 3दा तुम्हाला फोन, कॉइन बॉक्सून फोन करता येतो. अच्छा. आमच्या काळात तेही नव्हतं. 2 आठवडे 3 आठवडे कोणीच आलं नाही. मग ते शेवटचा पिरियड असतो ना, दररोज सकाळी 8 वाजता बसतोय आपण, मुलाखती ऐकत बसतोय. 8 ते 10 मुलाखतीच, फक्त कोणाची कुठल्या मुलाखती आपलं नाव येतंय का. त्या कधी कधी तर जाऊन वेड्यासारखा माणूस त्या ह्याच्या खाली जाऊन बसतो, काय ते लाऊडस्पीकरच्याच खाली जाऊन बसतो. बरं. आणि मी जेव्हा बसायचो ना, माझ्याबरोबर 5-50 कैदी इतरही बसायचे. वेडी खुळी अशा म्हणतो ना आमची, की आमचं नाव येतं ऐकू म्हणून. हे जे परिस्थिती असतात ना. आणि मग एखाद दिवशी असं झालं, जेव्हा माझा संयमाचा बांध एकदा फुटला, तेव्हा मी बायकोला म्हणलं, आता एक कानाला खडा लावला, म्हटलं आता जर तू 2-3 आठवडे आली नाहीस तर मी समजायचं की तू मुलांचा अभ्यास घेतेयस. तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलाय, तुम्ही देवदर्शनाला बाहेर गेलाय, तुमच्या घरात कुठलं तरी सेलिब्रेशन आहे, तुझ्या मैत्रिणी आल्या, तुम्ही गप्पा मारताय. आपण पॉझिटिव्ह विचार करायचा म्हटलं. आणि समजा माझा काही निरोप आला नाही, माझी काही चिठ्ठी आली नाही, समजायचं माझ्या आतमध्ये भरपूर व्यायाम चाललाय, मी काहीतरी लिहितोय, खूप पुस्तक वाचण्यात घडलोय. आता म्हटलं आपण फार विचार नाही करायचा. मग आम्ही काय करतो, माइंड सेट करायचा प्रयत्न केला की बाबा जर एखादी आपल्याला निगेटिव्ह विचारलं तर आपण हेच आठवायचं. म्हणजे टेम्पलेटच करून टाकायचं माइंडचं. मेंदूला ह्याच्यापेक्षा पहिले दुसरा विचार नाही करू द्यायचा, पुढे जाऊच द्यायचं नाही मेंदूला. आणि ते पण हे म्हणायचं टेम्पलेट, हे टेम्पलेट 15 दिवशी ब्रेक व्हायचं. बरं. आणि परत सगळं डोळ्यात गंगा. तुम्हाला सांगतो एक घटना, मी बरं झालं विसरलो. एकदा ना बॉर्डर चित्रपटाला गाणं लागलं होतं, संदेश आते हैं. शपथ राव,
म्हणजे अक्षरशः मुसू रडलो. हा. बरं मी नुसतं एकटं नाही, असे बरेच कैदी होते. हा. मी म्हणलं की ही गाणी परत नका लावू. नंतर मला काय झालं की त्या आमचा जो रेडिओ लागतो ना जेलमधला, त्यांना काय केलंय, त्यांनी काय थीम काढल्या होत्या की या थीमवरची गाणी, म्हणजे उदाहरणार्थ रात शब्द असलेली सगळी गाणी, चांदनी शब्द असले तसे बऱ्याच थीम. त्यात त्यांनी एक थीम लिहिली, चिठ्ठी. आणि एक दिवस चिठ्ठी या थीमची सगळी गाणी झाली, चिठ्ठी, आई रे आई रे आई रे, आणि सगळं जेल रडतंय, ढास ढुस ढास ढुस ढास. मी म्हणलं बाबा काय कर, चिठ्ठीचं गाणं परत नको लावू बाबा, एवढं त्रास होतो सांगू.